2012 सालचं शीना बोरा हत्याकांड प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे। शीना बोराची गायब हाडं सीबीआयला अखेर सापडलेली आहे। शीना बोरा हत्या प्रकरणाची सुनावणी 10 जुलै रोजी मुंबईतल्या कनिष्ठ न्यायालयामध्ये झाली होती। यावेळी सीबीआयनं कोर्टाला सांगितलंय की एप्रिलमध्ये बेपत्ता झालेली हाडं सीबीआयच्या दिल्ली कार्यालयामधील मालखान्यामध्ये सापडलेली आहेत आणि गेल्या महिन्यामध्ये ही हाडं न सापडल्यामुळे फॉरेन्सिक तज्ञांची साक्ष रोखण्यात आलेली होती। मात्र हे अवशेष पुरावे म्हणून सादर केले जाणार नाहीत असं सीबीआयनं स्पष्ट केलंय। मात्र हीच हाडं पुरावा म्हणून सादर करणार नसल्याची सीबीआयची न्यायालयामध्ये माहिती समोर येते। आणि याच विषयी अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रिद्देश हातिम। रिद्देश, नक्कीच आपण पाहिलं तर शीना बोरा हत्या प्रकरणाची सुनावणी 10 जुलै रोजी मुंबईच्या ट्रायल कोर्टात झाली होती। या दरम्यान सीबीआयने न्यायालयात सांगितलं की एप्रिलमध्ये बेपत्ता झालेल्या हाडे सीबीआयच्या दिल्ली कार्यालयातील शोरूम मध्ये सापडली आहेत। गेल्या महिन्यात ही हाडे नसल्यामुळे फॉरेन्सिक तज्ञांना ही साक्ष थांबवण्यात आली होती। मात्र हे अवेषण या प्रकरणात पुरावा म्हणून सादर केले जाणार नाहीत असे सीबीआयने स्पष्ट केले। मात्र आपण पाहिलं तर 2012 मध्ये रायगडच्या पेनच्या गावात जंगलातून ही हाडे जप्त करण्यात आली होती। यापूर्वी सीबीआयने याचे वर्णन शीना बोराचे अवशेष म्हणून केले होते। हाडे तपासण्यासाठी मुंबईतील जे रुग्णालयातही पाठवले होते। 2012 मध्ये शीना बोराचा जो गळा आवळून हत्या करण्यात आली होती। आयएनएक्स मीडियाच्या माजी सीईओ इंद्रायणी मुखर्जीची माजी पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शांवर राय याच्यासोबत मिळून ही शीनाने हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांनी मृतदेह महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात पेन गावात। बरोबर, धन्यवाद रिद्देश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।